नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत 15 जानेवारी 2021च्या या पहिल्याच चालू घडामोडीच्या संदर्भात आपण बोलताना पाहतोय पहा, हे चित्र तुमच्या सर्वांच्या समोर दिसतंय. या चित्राचं जे मिनिंग आहे तेही सर्वांना तुमच्या नजरेसमोर पडतंय पहा. तमिळनाडूमध्ये गुरुवारी म्हणजे काल जल्लीकट्टू क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या पार पडल्या. आणि या हा थरार जो आहे तो पाहण्यासाठी काँग्रेसचे जे नेते आहे माननीय राहुल गांधी हे सुद्धा तिथे उपस्थित होते. आता जल्लीकट्टू विषयीची जी काही माहिती आहे ती प्रामुख्याने आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. त्या संदर्भात कदाचित आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि विचारले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला थोडंसं त्याच्यावरती काय केलं पाहिजे, काय प्रकार आहे नेमका जल्लीकट्टू. ओके. जल्लीकट्टू किंवा त्याला सिलीकट्टू असे म्हटलं जातं पहा. साधारणतः एक बैल जे आहे पारंपरिक कार्यक्रम आहे बैलाचा आणि इथं एक जमावामध्ये प्रकाशित लोक आणि अनेक मानवी सहभागी बैलांच्या पाठीवरील मोठा कोबडी म्हणजे जो आहे तो दोन्ही हातांनी पळून नेण्याचा प्रयत्न करतात पहा. आणि बैल पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास लटकवतात. असा एक वेगळ्या प्रकारचा आहे पहा. याला सर्वोच्च प्रशासकीय संस्था जी आहे तमिळनाडू मधली जल्लीकट्टू फेडरेशन स्थानिक आयोजन समिती आहेत पहा. टोपण नावे याला मी आता सांगितले होते. सल्लीकट्टू, इरू, थाजुथल म्हणजे इरू ज्याला आपण म्हणतो इरू. सर्वांना ते नाव माहित असलं पाहिजे. इरू त्यालाच आपण काय म्हणते पहा, इरू थाजू उथल असंही त्याचं नाव आहे पहा, थाजू उथल. किंवा त्याला आपण मंजू विराटूत असे म्हणतो पहा. काय शब्द आहे मंजू विराटूत. म्हणजे असे वेगवेगळे शब्द आहेत. या वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहित झाला पाहिजे की यालाच म्हणजे जल्लीकट्टूसाठीच हे वापरले जातात. म्हणजे जल्लीकट्टूसाठी जर असे शब्द वापरले जातात ते नेमके काय असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला हे सगळं सांगितलेलं बघा. त्याच्यानंतर सदस्य संघ जे आहेत, कुठलाही संघ एक संघ सदस्य नाहीये पहा. एकल स्पर्धी पण नाहीये. याच्यात असं मिश्रित लिंग वगैरे काही नाही. पारंपरिक खेळ आहे. खेळाचा प्रकार खुल्या मैदानात होतो. तमिळनाडूमध्ये म्हणजे भारत देशातलं जे तमिळनाडू ठिकाण आहे तिथं होतं पहा. ऑलिम्पिक मध्ये किंवा पॅराऑलिम्पिक मध्ये याचं स्थान नाहीये. विशेषतः भारतीय राज्यात सराव आहे. तमिळनाडू एक भाग म्हणून पोंगलवर साजरा केला जाणार आहे पहा. जानेवारी मध्ये दरवर्षी हा इथं पहा. इथं भरपूर काही गोष्टी आहेत. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की बंदी सुद्धा घातली होती पहा. पण 2017 मध्ये नवीन अध्यादेश काढण्यात आला होता बंदीच्या संदर्भातला. याची इतिहास किंवा उत्पत्ती याच्या संदर्भातले पशु कल्याणशीलता किंवा लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे असे वेगवेगळे संदर्भ पण याचे आहेत. आता हे सगळे संदर्भ काय मी इथं सांगत बसत नाहीये, कारण तुम्हाला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित असणाऱ्या घटनाच आपल्याला पाहिजेत. त्यानंतर आपली दुसरी महत्वाची घटना आहे बा, ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग जो आहे तो चालवण्यात आला होता बा. रिपब्लिकनच्या 10 खासदारांचा सुद्धा इथं पाठिंबा आहे. हे नोंदवण्यासारखे बघा. हे माहित असलं पाहिजे सगळ्यांना, याची कल्पना असणं गरजेचं आहे. संसदेवरील कॅपिटॉल ज्याला आपण म्हणतो अभूतपूर्व अशा हिंसक बंडास चिथावणी दिल्याचा जो आरोप होता तो आरोप मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती होता आणि म्हणून प्रतिनिधी गृहाने दुसऱ्यांदा महाभियोग मंजूर केलेला पहा. कितव्यांदा? दुसऱ्यांदा. आता अमेरिकेच्या इतिहासामध्ये
जर आपण पाहिलं तर नेमकं काय आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या नेमक्या प्रश्नावरती आपण बोट ठेवूयात. बघा, महाभियोगाच्या बाजूने मतदान केले कुठल्या 10 लोकांनी. महाभियोग कारवाई झालेले अमेरिकेच्या इतिहासातील ट्रम्प हे पहिले अध्यक्ष आहेत. महाभियोग कारवाई झालेले अमेरिकेच्या इतिहासातील ट्रम्प हे पहिले अध्यक्ष. म्हणजे कारवाई हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारवाई झालेले पहिले अध्यक्ष, महाभियोग चालवले गेलेले अध्यक्ष, असा अनेक वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कारवाई कधी झालेली? अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलेलं की त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षांविरुद्ध मंजूर झालेला हा चौथा महाभियोग होता बा. कितवा आहे? चौथा. मग याच्या अगोदर आपल्याला असा प्रश्न विचारला जाईल की कोणावरती महाभियोग चालवला होता. आता ती चालू महाभियोग चालून कारवाई झालेली नव्हती पहा. मग कारवाई झालेले अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अध्यक्ष कुठले असतात? ते डोनाल्ड ट्रम्प. म्हणजे अशा ज्या घटना आहेत त्या घटना आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण खरं तर विचार करणं गरजेचं आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे जे प्राबल्य असलेल्या प्रतिनिधी गृहाने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह बुधवारी 232 विरुद्ध 197 मतांनी, आता हे नंबर तिकडे आहे, या पद्धतीने आपण तुम्ही पाहणार आहात. हा महाभियोग जो आहे म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हा दुसऱ्यांदा, म्हणजे 2 वेळा बघा, 2 अशी कारवाई झालेले ट्रम्प हे पहिले अध्यक्ष आहेत. म्हणजे त्यांच्याविषयी महत्वाच्या बाबी आहेत की कारवाई झालेले पण पहिले अध्यक्ष, कारवाई झालेले पहिले अध्यक्ष. त्यानंतर 2 वेळा महाभियोग चालवले गेलेले सुद्धा अध्यक्ष कोण? डोनाल्ड ट्रम्प. अजून बघा, चौथ्यांदा आपण म्हणतो की अध्यक्षांविरुद्ध चौथा आहे, पण कारवाई झालेला पहिलाच आहे. आणि त्यातलं 4 मध्ये 2 दुसऱ्यांदा कोणावरती आहे? डोनाल्ड ट्रम्प. जो बायडेन यांची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देशाने युक्रेनवर दबाव टाकल्याचा ठपका ठेवून 18 डिसेंबर 2019 रोजी प्रतिनिधी गृहाने ट्रम्प यांच्यावर महाभियोग याच्या कारवाईला मंजुरी दिली होती. मात्र रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या सेनेटने ट्रम्प यांना सत्तेचा गैरवापर करणे आणि काँग्रेसच्या कामकाजात अडथळा आणणे या 2 आरोपातून 5 फेब्रुवारी 2020 रोजी मुक्त केले होते. बघा, मग त्यावेळेस 5 फेब्रुवारी 2020, 5 फेब्रुवारी 2020 आणि आज तारीख आपल्याला माहिती 15 जानेवारी 2021. साधारणतः एक 11 महिन्याचा जो कालखंड आहे, 11 महिन्याच्या कालखंडामध्ये दुसऱ्यांदा महाभियोग आलेला आहे. बघा, म्हणजे असाही साधारणतः कालखंडाच्या अनुषंगाने आपल्याला विचारला जाऊ शकतो. आरोप काय आहेत? अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे जे निकाल आहेत बनावट असून ते मान्य केले जाऊ नयेत अशी खोटी वक्तव्य ट्रम्प यांनी वारंवार केली होती पहा. त्यांनी या दाव्यांचा आणि आपल्या वक्तव्यांचा लोकांपुढे वारंवार हेतुपुरस्पर काय केला होता? पुनरुच्चार केला होता बा. त्यामुळे जमावाला काय मिळाली होती? चिथावणी. आणि त्याचा परिणाम काय झाला तर कॅपिटॉल मधील अराजक आणि हिंसाचारात प्राणहानी झाली पहा. कॅपिटॉल म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे, अराजक आणि हिंसाचार, आणि त्यामुळे महाभियोग चालवण्यात आलेला. मग बायडन काय म्हणतात? इतर महत्वाच्या मुद्द्यांकडे कामकाज करताना सिनेट ट्रम्प यांच्या विरुद्ध महाभियोगाचा खटला चालू शकेल अशी आपल्याला आशा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. म्हणजे या प्रतिक्रियेच्या विषयाने आपण इथं 2-3 वाक्य जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. कारवाई झालेले अमेरिकेच्या इतिहासातले पहिले अध्यक्ष कोण होते? ट्रम्प. आणि किती वेळा महाभियोग चालवला गेला? तो 4 अध्यक्षांवरती. त्यात दुसऱ्यांदा महाभियोग हा ट्रम्प यांच्या बाबतीत चालवला गेलेला आहे. अशा ज्या घटना आहेत त्या घटनांवरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जाणार आहेत. आपण तयार राहणं गरजेचं आहे. चला, आजची तिसरी महत्वाची न्यूज आहे पहा. तज्ञ समितीतून मान यांची माघार. आता मान हे कोण आहेत नेमके? तर आपण ते पण पाहणार आहोत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती की नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेले जे काही आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये तज्ञ समितीची 4 लोकांची उभी केली होती किंवा 4 लोकांची तज्ञ समितीची काय नेमणूक केली होती. यामध्ये मान हे होते आणि या समितीतून मान यांनी काय घेतलेली? माघार घेतलेली. बघा, नव्या कृषी कायद्याविरोधात आपल्याला थोड्या थोड्या घटना पण माहित असणं गरजेचं आहे. जोपर्यंत या घटना आपल्याला माहित होत नाही तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगता येणार नाहीत पहा. मग इथं आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे हे माहित असणं गरजेचं आहे. बघा, काय प्रश्न आहे हे लक्षात येईल तुमच्या.
तज्ञ समितीमधून मानेंची काय झालेली माघार घेतलेली पहा. नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीतून भारतीय किसान युनियनचे प्रमुख व अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे अध्यक्ष भूपिंदर सिंग मान, लक्षात ठेवायचं पहा. नाव काय त्यांचं हे सर्वात महत्वाचं आहे पहा. भूपिंदर सिंह म्हणजे या बाबतीत त्यांनी काय केलेले, त्यांनी माघार घेतलेली पहा. समितीतील सदस्यांवर होत असलेल्या टीकेमुळे, म्हणजे कशामुळे माघार घेतलेली हा महत्वाचा मुद्दा नाही, तर कुणी माघार घेतलेली असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. सदस्यपद स्वीकारण्याचे नकार दिला असून अन्य सदस्यांनी त्याचा कित्ता गिरवावा असे आवाहन शेतकरी संघटनांनी केलेले. शेतकरी संघटनांनी तर आव्हानच केलेले किंवा तुम्ही मान यांच्याप्रमाणे पटापट काय करा, बाहेर पडा. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाबाबत मंगळवारी सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने कायद्यांना तात्पुरती स्थगिती देत 4 सदस्यांची समिती नेमली. त्यात मान यांच्यासह शेतकरी संघटनेचे प्रमुख म्हणजे मान हे, त्याच्यानंतर शेतकरी संघटनेचे प्रमुख अनिल घनवट, शेती तज्ञ अशोक गुलाटी आणि प्रमोद कुमार जोशी, म्हणजे हे 4 जण जे आहेत. आपल्याला कृषी कायद्याची जी समिती नेमण्यात आली होती याच्यामध्ये सदस्य कोण होते किंवा कोण बाहेर पडले असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पण विचारलेल्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर देण्यासाठी आपण मात्र त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. कायद्याचे जाहीररित्या समर्थन केले पहा. 4 सदस्यांनी केंद्र सरकारच्या शेती कायद्याचे समर्थन केले. समितीतील सर्व सदस्यांची भूमिका स्पष्ट आणि एकसारखी असेल तर चर्चा निष्पन्न होऊ शकत नाही असा गंभीर आक्षेप घेत, म्हणजे ऑलरेडी त्यांच्यावरती असा गंभीर आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत अशा गोष्टींच्या संदर्भातले आपल्याला जर प्रश्न विचारले तर आपण मात्र त्या अनुषंगाने काय करायला पाहिजे, काम करायला पाहिजे बा. त्यानंतर जो मूळ मुद्दा आहे बा, स्वतंत्र सदस्य हवे होते असं पवार साहेब म्हणतायत. कृषी कायद्यांबाबत नेमण्यात आलेले जे काही समितीत खऱ्या स्वतंत्र तज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक होते असंही मत व्यक्त झालेलं आहे. हे नुसतं मत आपण विचारात घेऊन चालणार नाहीये, तर ते त्या पद्धतीने तिथे होणं पण गरजेचं आहे. या पद्धतीने आपण पुढची जी न्यूज आहे ती बघूया. तुम्ही त्या न्यूज वरती काय केलं पाहिजे, भर दिला पाहिजे. बघा पुढची न्यूज अशी बघा, ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान. आपल्याला असाही प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान जो मिळालेला आहे त्याला काय म्हटलं जातं असं डायरेक्टली प्रश्न जो आहे तो विचारला जाणार. रोहिणी गोडबोले नाव लक्षात ठेवायचं बा. आणि कोणाचा, फ्रान्स सरकारचा जो आहे तो सर्वोच्च सन्मान जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ भारतीय विज्ञान संस्थेतील संशोधक प्राध्यापिका रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट असं जो पुरस्काराचं नाव आहे, नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट, हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हा सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो कशासाठी दिला जातो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके. मूलभूत विज्ञान संशोधन क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी त्यांनी कार्य केलं होतं बा. भारत फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधनाचा विकास यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला होता आणि म्हणूनच हा पुरस्कार दिला गेलेला आहे. मुळात रोहिणी मॅडम या मूळच्या पुण्याच्या असल्या तरी प्राध्यापक गोडबोले या सध्या IISc येथे कार्यरत आहे. कण भौतिकी कोलायडर सोल्युशन ज्याला आपण म्हणतो भौतिकी या विषयामध्ये त्या जवळपास 40 वर्ष संशोधन करत आहेत. त्यासोबत आपल्याला सगळ्यांना माहिती युरोपीय संशोधन प्रयोगशाळा CERN मधील आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटात, CERN ही जी संस्था आहे ती संस्था आपल्याला माहित असली पाहिजे. आपण जिनेवा आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवरती ज्यावेळेस बिग बँग थेरी नावाचा प्रयोग केला होता, गॉड पार्टिकल शोधण्याचा प्रयत्न केला होता, हिग्स बोसॉन कण शोधण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला आपण कॉर्प्युस्कल असं म्हटलं होतं, याच्यात सुद्धा त्या सहभागी होत्या बा. 2007 ते 2012 या कालावधीमध्ये सहभागी झाल्या होत्या. महिलांनी संशोधन क्षेत्रात पुढे यावे यासाठी त्या अनेक वर्ष काम करत आहेत. आपल्याला त्यांचा अभिमान असणं अपेक्षित आहे बघा, कारण भारतीय शास्त्रज्ञ आहे आणि विज्ञान अकादमीच्या महिला संशोधकांसाठी कार्यरत गटाच्या त्या अध्यक्ष आहेत. आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. फ्रान्सने दखल घेऊन सर्वोच्च पुरस्कार त्यांना जाहीर केलेला का. पुण्यातील हुजूर पागा शाळा आणि नंतर SP महाविद्यालय
म्हणजे अशा बऱ्याचशा बाबी आहेत तर त्या विचारल्या जातील. पुढे अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मधून त्यांनी पीएचडी केली होती. पीएचडी कडून केली होती. भारतात परतल्यावर टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि मुंबई विद्यापीठात अध्यापन केलं. संशोधनाबरोबरच लेखन क्षेत्रातही त्यांचं योगदान आहे. मी आता बऱ्याचशा गोष्टी इथं बोललो होतो त्या संदर्भात. मग तुम्हाला हेही माहित असलं पाहिजे की बाबा यांच्या संदर्भातलं 100 निवडक भारतीय संशोधकांवरील लीलावतीच डॉटर्स या पुस्तकाचे संपादन आणि सहलेखन त्यांनी केले. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला रोहिणी गोडबोले मॅडमच्या पुस्तकाच्या संदर्भात किंवा संपादनाच्या संदर्भात प्रश्न विचारले झाले. द गर्ल्स गाईड टू अ लाईफ इन सायन्स, द गर्ल्स गाईड टू अ लाईफ इन सायन्स या पुस्तकाच्या त्या सहसंपादका आहेत. मग हे पुस्तक कोणी प्रकाशित केलं, कुठल्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलं होतं, त्यांचा शोध निबंध कोणत्या वृत्तपत्रामध्ये किंवा मासिकामध्ये आला होता, असे जे प्रश्न ते विचारले जातील आणि असे प्रश्न आपण शोधणं गरजेचं आहे. भारत सरकारने 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केलेला आहे. म्हणजे आता इथं प्रश्न आपल्याला विचारला जाईल की बाबा रोहिणी गोडबोले यांना खालीलपैकी कोणत्या सन्मानाने म्हणजे सन्मान मिळालेले आहेत, असे जे आहेत. फ्रान्स सरकारचा कुठला आहे, भारत सरकारचा कुठला आहे, त्यानंतर विज्ञान इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा आर.डी. बिर्ला स्मृती पुरस्कार, आर.डी. बिर्ला स्मृती पुरस्कार, सी.व्ही. रामन महिला विज्ञान पुरस्कार, सी.व्ही. रामन त्यांच्या नावाने दिले जाणारा पुरस्कार, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सत्येंद्रनाथ बोस पदक, म्हणजे सत्येंद्रनाथ बोस पदक जे आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून जे.सी. बोस अभ्यासवृत्ती, त्यानंतर एशियाटिक मेघनाथ सहा म्हणजे मेघनाथ सहा यांच्याबद्दलचं पदक जे आहे ते मिळाले. शिवाय SNDT विद्यापीठाकडून त्यांना मानद डिलीट प्रदान करण्यात आलेले पहा. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळं जे काही यश आहे ते त्यांच्याकडे आहे. डॉक्टर रोहिणी गोडबोले यांना फ्रान्स सरकारकडून वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा ऑर्डरे नेशन टू मेरिट, ऑर्डरे नेशन टू मेरिट पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन पण केलेले बा. म्हणजे अशा वेगवेगळ्या पुरस्कारामध्ये किंवा वेगळ्या बाबीमध्ये त्यांनी पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यांचे जे पुरस्कार आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. आपण सर्वांनी याची दखल घ्या. प्रश्न आपल्याला हमखास येऊ शकतो त्यांच्याबद्दलचा, कारण स्त्रियांना जे काही योगदान आता सध्या मिळत आहे, म्हणजे स्त्रियांनी जे जे काही समाजासाठी योगदान दिलेले आहे त्या योगदानाच्या संदर्भात आपल्याला एमपीएससी प्रश्न विचारते. म्हणजे चालू घडामोडी 2017च्या वेळेस 4 प्रश्न स्त्रियांबद्दल आहेत, त्यानंतर 18ला 2 प्रश्न आहेत आणि त्यानंतर 19ला 6 प्रश्न आहेत. म्हणजे बघा त्याची व्याप्ती जी आहे, महिलांबद्दलचे प्रश्न विचारण्याची जी काही व्याप्ती आहे ती वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे पहा, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या नावाची चर्चा. जे साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे, नाशिक येथे होणार आहे, आगामी नाशिक येथे होणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आता हे भरपूर चर्चेत असणारं साहित्य संमेलन आहे. कारण 2020च्या साहित्य संमेलनाच्या बाबतीतले जे काही मुद्दे आहेत, कशा पद्धतीने आता कोविडचे सिच्युएशन असल्यामुळे काय झालेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञांनी ललित आणि विज्ञान विषयक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयंत नारळीकर यांचे नाव चर्चेत आले आहे. काही मुद्द्यांवर स्पष्ट राहून डॉक्टर नारळीकर यांनी या प्रस्तावाला होकार पण दिलेले आहे. जागतिक कीर्तीचे संशोधक आणि विज्ञान लेखन डॉक्टर नारळीकर यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळावा, अशी चर्चा सुद्धा साहित्य वर्तुळात होती. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये अद्याप विज्ञान लेखकाला हा सन्मान मिळाला नाही. म्हणजे विज्ञान लेखक म्हणजे हा सन्मान यांना मिळाला तर विज्ञान लेखकाला मिळणारा पहिला सन्मान ठरणार आहे पहा. या निमित्ताने दूर होईल या भावनेतून हे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना साथीच्या काळात डॉक्टर नारळीकर यांचे विचार समाजाला मार्गदर्शन करतील अशी जी काही भूमिका आहे ती मांडली जाते. या प्रस्तावाला काही मुद्द्यांवर स्पष्ट राहून संमती दिली असल्याचे ज्येष्ठ गणितीय संशोधक डॉक्टर मंगला नारळीकर यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेतात 3ही दिवस तिथे उपस्थित राहणे शक्य होणार नाही. पहिल्या दिवशी उपस्थित राहणे महत्वाचे आहे. त्या दिवशी उपस्थित राहून ते अध्यक्षीय भाषण करू शकतात असं स्पष्ट झाले बा. नंतरच्या दिवशी त्यांचे ऑनलाईन व्याख्यान किंवा मुलाखत घेता येणे शक्य होईल, पण 3ही दिवस अध्यक्षाने उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा परामर्श घ्यावा किंवा त्यावर आपण टीका टिप्पणी करावी अशी अपेक्षा असेल तर ते शक्य होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आता आपल्याला हे सगळं यातून क्लिअरच होणार आहे.
त्याच्यामुळे याच्यावरती काही जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. त्यानंतरची जी आपली पुढची न्यूज आहे, कवी यशवंत मनोहर यांनी जीवनव्रती नाकारला. हा जो सन्मान आहे त्याच्या संदर्भातले पहा. आपल्याला आजचा पेपर खूप महत्वाचा आहे. लोकसत्तेच्या बाबतीत आपल्याला हे सगळं सांगता येतं पहा. महत्वाच्या बाबी आहेत. या सगळ्या महत्वाच्या बाबी आपल्याला माहित असल्या पाहिजेत पहा. विदर्भ साहित्य संघाच्या 98व्या वर्धापन विदर्भ साहित्य संघाच्या 98व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा मानाचा जीवनवृत्ती पुरस्कार प्रसिद्ध कवी व विचारवंत यशवंत मनोहर यांनी ऐनवेळी नाकारला. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या माहित असल्या पाहिजेत पहा. म्हणजे पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा ठेवू नये, त्याऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे यांची प्रतिमा ठेवावी, अशी विनंती त्यांनी विदर्भ साहित्य संघाला केली होती पहा. म्हणजे त्यांचे जे विचार होते, हे विचार वेगळ्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन मांडलेले आहेत. सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे. म्हणजे आत्ताही पहा, कालची बातमी होती एनसीईआरटी मध्ये स्त्रियांविषयीचे जे काही लिखाण आहे ते जास्त होणं गरजेचं आहे आणि समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जाणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचा इतिहास येणं गरजेचं आहे, अशी होतं बा. त्याच्या निमित्ताने जसं मी कालच्या बाबी सांगितल्या होत्या, चांद बिबी असेल, झाशीची राणी असेल, यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न, गार्गी असेल, त्यांच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. तसे सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातील. त्याच्यावरती पण प्रश्न गरजेचं आहे. त्यानंतर 14 जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या 98व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार यशवंत मनोहर यांना प्रदान करण्यात येणार होता. परंतु या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणार असल्याचे कळल्यावर त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांना संदेश पाठवून सरस्वतीची प्रतिमा न ठेवण्याची विनंती केली. स्त्रिया आणि शूद्रांना शिक्षण बंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषण सत्ताकाचे प्रतीके मी आयुष्यभर नाकारले आहेत, मग आता या प्रतीकाची प्रतिष्ठा मी का वाढू, असा सवाल त्यांनी या संदेशात उपस्थित केला. परंतु विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. आता विदर्भ साहित्य संघाचं काय मत आहे की सरस्वती आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचं तिथे प्रतीक असू शकतं बा, त्यामुळे हा काही विषय नाहीये. त्यानंतर माझं सरस्वतीचे काय संबंध, असं परखड मत पण यशवंत मनोहर यांनी व्यक्त केलेले बा. प्रश्नचिन्ह नाही त्यांच्यासमोर. मी धर्म मानत नाही म्हणूनच लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझा रागही करतात, पण म्हणून मी कधी माझी भूमिका बदलली नाही, म्हणजे असं ते स्पष्टपणे सांगतात. भारतात इंग्रज येईपर्यंत सरस्वती पूजलीच जात होती, मग या देशातील शूद्राती शूद्र स्त्रिया का अज्ञानी राहिल्या, असाही त्यांचा स्पष्ट प्रश्न आहे पहा. माझा सरस्वतीशी काय संबंध, अशा प्रतिमा या शोषक सत्ताकाची प्रतीके आहेत. कार्यक्रम जर साहित्य विषयक असेल तर त्यात कुसुमाग्रज, मुक्तिबोध, इंदिरा संतांची प्रतिमा ठेवायला हवी, माझी हीच भूमिका. म्हणजे असं वेगळं त्यांनी कळवलेलं आहे, परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही असं दिसतंय बा. म्हणजे अशा ज्या न्यूज आहेत त्या सतत आपल्या समोर जे जे महत्वाचं आहे ते तुमच्या समोर मांडणार आहे. याचाच अर्थ आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे किंवा कवी यशवंत मनोहर यांच्या संदर्भातल्या 2 ओळी किंवा आणखी काही त्यांच्याबद्दलची जी काही वेगळी माहिती आहे ती आपल्याला विचारण्यात येऊ शकते बा. आपला जो हा टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनल सॉरी युट्यूब चॅनल आहे, या युट्यूब चॅनल वरून आपण रोजच्या ज्या चालू घडामोडी आहेत, सकाळ, हिंदू आणि लोकसत्ता यातल्या सर्वच्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात. तसंच महाराष्ट्र टाइम या पेपर मधल्या न्यूज मधून तुम्हाला सविस्तर माहिती तर दिली जाणार आहे. त्यासोबत नेमकं काय आणि स्पष्ट काय असणार आहे, कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कुठल्या विषयात विचारले जाऊ शकतात, हे जे आहे हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. हा आपला चॅनल जो आहे तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.